नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झपाटलेला 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सिनेमा घरामध्ये त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। 1993 मध्ये प्रदर्शित झालेला झपाटलेला हा चित्रपट सुपरहिट ठरलेला बॉक्स ऑफिसवर आणि या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते। आणि या चित्रपटामध्ये एक वाक्य होते, ते म्हणजे ओम भगनू भागोदरी पद्मासे ओम भट सहा। हे वाक्य ऐकले तर आपल्या डोळ्यासमोर तात्या विंचू हा उभा राहतो। आता हा चित्रपट आता वापस येणार आहे। या चित्रपटाचा 3रा भाग येणार आहे, त्याबद्दल आता नवा पोस्टर रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट लवकरच येणार आहे, त्याच्याबद्दल माहिती आलेली आहे। झपाटलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलेले होते। तर या चित्रपटामध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते। या चित्रपटाचा क्रेज आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे। महाराष्ट्रातील लाखो रसिक प्रेक्षकांना या मंत्र उच्चाराचा वेळ लावणारा तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अभिनेता आदित्य कोठारेने झपाटलेला 3 या चित्रपटाची घोषणा केलेली आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाचे पहिले पोस्टर ही समोर आलेले आहे। आदिनाथ कोठारेने इंस्टाग्रामवर झपाटलेला 3 या चित्रपटाबद्दल पोस्टर शेअर केलेले आहे। याला कॅप्शन देत आदिनाथने हो हे खरे आहे, हो हे खरं आहे, तात्या विंचू पुन्हा येतोय 2025 चित्रपटगृहात ओम फट सहा असे त्याने म्हटलेले आहे। या चित्रपटाच्या पोस्टरवर एक बाजूला आदिनाथ कोठारे आणि दुसऱ्या बाजूला डोक्यावर गोळी लागलेला तात्या विंचू दिसत आहे। झपाटलेला मी तात्या विंचू असे या चित्रपटाचे नाव असणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे करत आहे। या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार आहे, तर या चित्रपटाची निर्मिती रजनीश खनुजा महेश कोठारे हे करणार आहे। हा चित्रपट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। काही दिवसापूर्वी प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना झपाटलेला 3 ची घोषणा केली होती। त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची चर्चा रंगली होती। अखेर आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेले आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा 2रा भाग आलेला। 2ऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे 2ऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा 3रा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साईडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साईडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोळी लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता। आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या 3ऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे।
आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याचे पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता। आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याचे पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता। आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे,
त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट
खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टायमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते।
आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती
आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारी दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकताना बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारी दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकताना बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारी दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या
डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे
की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता। आणि त्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता। आणि त्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी
पोस्ट टाकतानाच बोललेलं आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याचे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेलं आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याचे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि पोस्टर सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेलं आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे
आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली। आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे। आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे ह्याची पोस्टर टाकलेला होता। आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू, आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली। आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे। आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटरमध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण
आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बघत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बघत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्टवरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे
आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे। त्याबद्दल आदिनाथ कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली होती आणि त्या पोस्ट मध्ये त्यांनी झपाटलेला 3 येणार आहे हे जे पोस्टर टाकलेला होता आणि त्यांनी पोस्टर टाकलेला तो पोस्टर एकदम छान दिसत होता। त्याच्यामध्ये एका साइडला आदिनाथ कोठारे दिसत होते आणि दुसऱ्या साइडला तात्या विंचू आणि तात्या विंचूच्या डोक्याच्या मधोमध गोली लागलेली दिसलेली आणि तो पोस्टर एकदम छान होता आणि त्याच्या पोस्टरवर खूप साऱ्या कमेंटचा वर्षाव होत आहे आणि सगळे त्या पोस्टरवर कमेंट करत बोलत आहे की आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे, कधी येणार आहे हा चित्रपट, आम्ही चित्रपट पाहणार आहोत, असे खूप साऱ्या लोकांनी कमेंट ही केलेले होते। आणि हा चित्रपट आदिनाथ यांनी पोस्ट टाकतानाच बोललेला आहे की हा चित्रपट 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि आता या चित्रपटाची शूटिंग या वर्षीच चालू होणार आहे। या वर्षी या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे आणि हा चित्रपट 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थिएटर मध्ये। आता या तिसऱ्या भागामध्ये ऍक्ट्रेस कोण असणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे। आणि हा चित्रपट पाहायला आपण किती उत्सुक आहे हे आपण आदिनाथच्या पोस्ट वरती लोकांचे कमेंट पाहून आपल्याला दिसतंय की हा चित्रपट पाहण्यासाठी किती दर्शक उत्सुक आहे। आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच तुम्हाला माहिती मी या चॅनलवर देत जाणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश कोठारे यांचा चित्रपट झपाटलेला 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे,
त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। झपाटलेला 3 हा चित्रपट 1993 मध्ये आलेला पहिला भाग आणि त्या भागाने त्या टाइमात खूप सारी कमाई केलेली होती। बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप सारा सुपर डुपर हिट झालेला होता हा चित्रपट त्या टाइमामध्ये। आणि त्याच्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला। दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आदिनाथ कोठारे दिसलेले होते। आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसलेले होते। आणि आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे।